हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज माझा एकदम चिल्ड आहे कारण की सकाळ सकाळ मला पंकजचा फोन आला होता की कोरिओग्राफी आज नाहीये कारण की पंकज पण नाहीये. त्याची अॅनिव्हर्सरी आज, फर्स्ट अॅनिव्हर्सरी. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी अॅनिव्हर्सरी फर्स्ट टू सायली अँड पंकज. आणि आज आमची कोरिओग्राफी नाहीये. सो आज मी विचार करत होते की जरा प्रोडक्टिव्ह डे बनवावा. सो आज माझा उपवास पण आहे. सो मी आज काहीतरी छान रेसिपी करणार आहे कारण की खूप दिवसांपासून मी काय बनवलं पण नाहीये. त्यानंतर जे एवढा दिवस मी ट्रॅव्हलिंग करते वगैरे त्याचे बॅग सगळे तसेच भरून पडलेले आहेत. सो ते मला आवरायचंय. आणि मम्मी एक ट्रिपवर जाणार आहे जे मी तुम्हाला लवकरच सांगेल कुठे चालली आहे. सो तिची पण थोडीशी शॉपिंग करायची आहे. सो आम्ही डीमार्टला वगैरे जाईल कारण की तिला असे नाईट ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत. सो येस, लेट्स स्टार्ट आवर डे. सो आज मंडे आणि मम्मीने केलेत फ्राईज. त्याचबरोबर आम्ही बघतोय मास्टर शेफ. सो आम्ही दाल बाटीची रेसिपी बघतोय. आज उपवास आहे तर ते बनवणार आहे उपवास सोडायला. आणि मी त्याचं इन्ग्रेडियंट्स पण लिहून घेते. सो मम्मी आणि मी निघालो आता डीमार्टला. मस्त झोपली होती ही बाई, उठत पण नव्हती. पण म्हणलं मम्मी चल दाल बाटी करत घेऊन गेले. मस्त दाल बाटी बनवणार आहे आज मी. मम्मीच्या ट्रिपसाठी आम्ही बघतोय नाईट ड्रेस. तिला छान कॉटन पाहिजे तिला. छोटीशी डीमार्ट शॉपिंग झालेली आहे. चलो आता आम्ही घरी. आणि जरासं काय काय राहिले सामान ते मध्ये रस्त्यात दुकानात ना घेऊ. हे घेऊन आलोय मम्मी कर. सो मी आता जी बाटी आहे त्याचं डो मळतीये. जरा अवघडच आहे पण मळूयात. पीठ जे मळलं होतं ते 10 मिनिटं असं म्हणजे ओल्या कपड्यात ठेवलंय. इकडे डाळ पण भिजत घातली. मम्मीने थोडंसं कांदा वगैरे चिरून आणि हे बाकीचे मी आणि मम्मीने मिळून बनवले. सो ह्याचं असं काही करायचं, आपण जसं पराठ्याला करतो तसं एक राऊंड शेप घेऊन त्याचं पुरीसारखं बनवायचं. त्याच्यानंतर त्याचं फूल बनवायचं म्हणजे असं, ठीक आहे. आणि मग ते परत असंच करायचं. आता हे आपण केलंय कारण की जी बाटी आहे ती आतमधनं थोडीशी हॉलो झाली पाहिजे. मग त्याचा मोदक करून परत ते एक राऊंड शेप त्याचा करायचा, ठीक आहे. आणि आता जे हे घाण झालंय असं जॉईन केलेलं हे खालच्या साईडला टाकायचं आणि वरती एक थोडासा असा पफी इफेक्ट देऊन त्याला चीर मारायची, ठीक आहे. आता हे आप्याचं जे भांड आहे त्याला ऑलरेडी आम्ही घी लावून ठेवलंय. आणि असे सगळे करूयात. सगळे करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. सो आता मी इथे गार्लिकची चटणी पण बनवली आहे. सो त्याची रेसिपी मी सांगणार नाही कारण की ती मी माझ्या मनाने केली आहे. सिक्रेट रेसिपी खाऊन मी सांगेल कशी झाली मग तुम्हाला रेसिपी सांगेल. त्याचबरोबर बाटी पण इकडे बनलेत आपले. आता डालची इथे तयारी चालू आहे. डाळ पण शिजली आहे. सो ह्याच्यात मी आता तेल, कांदा, लसूण, मिरची, जिरं वगैरे सगळं घातलं आणि काश्मीरी लाल मिर्च 2. आता हे चांगला तडका देऊयात आपण डाळला, जे डाळ बनली त्याने. आता ह्याच्यात कांदा तर टाकलाय, तो गोल्डन ब्राऊन झाला की टोमॅटो टाकायचा आणि मग आपले बाकीचे मसाले आणि मग डाळ. सो आता डाळ पण छान झाली आहे. एक मस्त मिक्स देऊयात ह्याला आणि खायला रेडी. डाळ, बाटी, राईस, कांदा आणि गार्लिकची चटणी. जेवण करूयात. सो मी मस्त चुरून खाते. इतकं भारी टेस्ट लागते आणि ही चटणी पण एक नंबर झाली आहे. सो मस्त दाल बाटी वगैरे खाल्ली आहे मी. उपवास सोडलाय, भात पण खाल्लाय आणि त्याच्यासोबतच ती डाळ खाल्ली. मस्त लागली. चटणी तर माझी रेसिपी म्हणजे काहीच टाकलं नाही त्यात. लसूण, काश्मीरी लाल मिर्च, मसाले आपले घरातले आणि बास झाली मग चटणी. आणि दालबाटी तर खूपच मस्त झाली. एकदम बाहेर खाते तशीच लागली एकदम. मम्मीला पण आवडली, पप्पांना पण आवडली. सगळ्यांनी खाल्लं पोट भरून. सो एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.